मनपूर्वक स्वागत। सलामीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। विघ्नेश आणि त्याच्या साथीने आपण पाहताय विजय ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा क्वार्टर फायनलच्या या मॅचसाठी। टॉस जिंकलाय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडे टीमनं आणि त्यांनी बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला। 3 ओव्हरची मॅच असेल। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटके असतील ती मात्र रेग्युलर आपल्याला पाहायला मिळतील। भरपूर चांगली मॅच होईल यात शंका नाहीये, कारण की दोन्ही टीम अगदी 2-2 टीमला मात्र परास्त करून इथून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यातला हा रणसंग्राम या 3 षटकांचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल। पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजीसाठी आपण पाहताय बाबू धुरी टीमचा कॅप्टन आकाश झुरी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज विघ्नेश। ऑन स्ट्राइक आहे, नॉन स्ट्राइक एंडवरती विजय। व्ही फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना या 3 षटकांच्या मॅच मध्ये क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते। पंचांचा निर्णय मॅच ऑन। पहिला बॉल आकाश झुरीचा विघ्नेशसाठी। पहिलाच बॉल बॅटची कडा एज होती इथे, झेल सोडलाय, बॉल सीमा पार, लॉंग स्टॉपला आलाय, चौकार। मोठी चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये। विघ्नेशच्या पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली असती, परंतु इथे समीर शिंदेनं काय केलंय, झेल इथे ड्रॉप झाली। 4 धाबा देखील पाहायला मिळाल्या। विघ्नेशची ही विकेट पहिल्या बॉलवरती आली होती श्री 11 सोमजाई गुणगे टीमसाठी, परंतु इथे मात्र लक फॅक्टर आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे मात्र विघ्नेशला जीवदान मिळालंय आणि 4 धाबा पाहता। नेक्स्ट बॉल इथे इनसाइड आउट, फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय बॉल, डीप मध्ये जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे। जीवदान मिळाल्यानंतर त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलत असताना विघ्नेशच्या बॅट मधून हा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय। आठ धाबा धाव फलकावरती आलात। पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, सुसाट सुरुवात, वेगवान सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। याबिली हुक केले बॉलला, बॉल चाललाय सीमा पार, चौकार। चौकाराचे हॅट्रिक कंप्लीट करत असताना विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉलवरती झेल ड्रॉप झाल्यानंतर इथून मात्र आत्मविश्वास आता अगदी वाढलाय तो विघ्नेशचा आणि मात्र चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय। सलगचा हा तिसरा चौकार, चौकार हॅट्रिक संपादित करत असताना 12 धाबा धाव फलकामध्ये पाहायला मिळतात। 3 ओव्हरच्या मॅच मध्ये बाबू धुरीनं खऱ्या अर्थानं 2 मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती गोलंदाजीतून। तोच बाबू धुरी आता थोडासा महागडी कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय। इथे फुल लेनचा बॉल अपील केली आहे, रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय, चॉप करायचं होतं रिव्हर्सच्या साह्यानं, परंतु जमलं नाहीये। इथून आली आहे एक सिंगल धाव, सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचले 13 बाबू धुरी। इथून मात्र चांगला बॉल डिलिव्हर करत असताना थोडीशी पेस व्हेरिएशन पाहायला मिळतीये। कमी गतीनं टाकलेला हा बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय बॅटरला थोडंसं बीट केलं होतं, परंतु एक धाव रोखू शकत नाहीये। 13 धावा धाव फलकावरती आल्यात। 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय, उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे त्या बाबूच्या या षटकातील। इथे फटका, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूने बॉलला काढलाय, बॉल चाललाय वाईड लॉंग ऑफ सीमा पार। A1 क्वालिटीचा हा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज विजयच्या बॅट मधून। षटकार षटकार 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात। 6 धाब्यांना धाव फलक जाऊन पोहोचले 19। इथे चांगला बॉल, याबली लेग कटरचा वापर खऱ्या अर्थानं केलाय तो बाबू धुरीनं आणि इथून आपण पाहताय हा डॉट बॉल खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला। 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला। 1 ओव्हर मध्ये धावा आल्यात त्या 19 आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं नितेश सर तर प्रत्येक मॅच मध्ये हे चित्र जरूर आपल्याला पाहायला मिळालं श्री 11 सोमजाई गुणगे टीमच्या बाबतीत। खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये मोठ्या धाबा येतात, परंतु त्यानंतर 2 षटकांमध्ये त्या धावसंख्येला खऱ्या अर्थानं रोख देखील लागलं जातं
आणि त्या 2 षटकांमध्ये कमीत कमी धाबा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु आता ह्या 2 षटकांमध्ये किती धाबा खर्च करेल आणि किती धावसंख्येचं टार्गेट असेल हे खऱ्या अर्थानं सांगून जाणारे हे 2 षटके आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज संकेत आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय संकेत आलाय गोलंदाजीसाठी. आता त्याच्याकडे खऱ्या अर्थानं कर्णधार गेलाय, त्याच्यावरती ही जबाबदारी सोपवल्या. 30 या सर्कलचं रिस्ट्रिक्शन यावेळी हटलं गेलंय आणि त्यानंतर मात्र संकेतकडे इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या इथून पाहताय 19 धाबा धावफलकामध्ये 1 ओव्हरमध्ये. बिनबाद 19 धाबा वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी. पहिला बॉल कमी गतीने टाकला होता. पेस व्हेरिएशन पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळतो. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर अगदी बाहेर निघाला. कटरचा वापर करत असताना आपण पाहताय संकेत यावेळी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इथून आपण पाहताय विघ्नेशच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विघ्नेश आणि त्याच्या साथीनं विजय मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. एक चांगली पार्टनरशिप क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात अगदी फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला मिळून देत असताना एक वेगवान सुरुवात इथून झाली आहे. इथे पुनश्च चुकी झाली आहे. आणखीन एक झेल ड्रॉप. समीर शिंदे खऱ्या अर्थानं आपण पाहताय वन ऑफ द बेस्ट विकेट किपर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते समीर शिंदे इथून एस्टनच्या मागे चुकी करताना पाहायला मिळत आहेत. गुणगे टीमसाठी खऱ्या अर्थानं दुसऱ्यांदा जीवदान मिळालंय ते विघ्नेशला. पहिल्या षटकामध्ये जीवदान मिळाल्यानंतर 19 धाबा आल्या. आता पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये जीवदान मिळालंय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल खेळतायत ते विघ्नेश आपण पाहताय. 3 चेंडू खऱ्या अर्थानं डॉट फेकलेत ते गोलंदाज संकेतनं. काय जबरदस्त कामगिरी राहिली आज संकेतची. ॲज अ गोलंदाज ॲज अ बॅट्समन जबरदस्त कामगिरी. ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. कमी गतीनं टाकलाय फसवा चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. इथे मात्र चुकी झाली आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. सोमजाई गुंडगे टीम चुक्या करताना पाहायला मिळतीये. साधा सोपा सरळ झेल खऱ्या अर्थाने इथे ड्रॉप केले जात आहेत आणि त्याचं रूपांतर मोठ्या फटक्यांमध्ये पाहायला मिळतंय. या 4 धाबा आल्या आणि या 4 धाबांना आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 23 प्राप्त झाला. परंतु बाबू पोहोचलाच नाहीये आणि पंचांचा कॉल नो बॉल. इट्स अ नो बॉल. चुकी झाली. आतापर्यंत सर्व काही ठीक चाललं होतं संकेतसाठी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू होती परंतु हा बॉल इथे खराब आल्यानंतर आता इथे चित्र वेगळं पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25. फ्रीडचा बॉल आडवा बाट मधून खेळलाय. तनय इथून पोहोचेल का? तनय पोहोचलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न वेगानं फेकी केली आणि पंच इथून मात्र सांगतायत की फलंदाज OUT आउट. क्यों धाबा धावफलकावरती आला त्या 26 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 26 एक बाद 26 धाबा धावफलकावरती
बॅटिंग करत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगला स्टार्ट मिळून दिला होता विघ्नेश, दोनदा जीवदान मिळालं, 26 धावा. चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळतोय संकेतचा. इथून डॉट बॉल पाहायला मिळाला. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धाबा धावफलकाबद्दी आपल्याला पाहायला मिळतात. त्या तब्बल 26 धाबा धावफलकाबद्दी पाहायला मिळतात. चला मॅच कडे जाऊया. इथून तनय तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 26 धाबा धावफलकावरती आलात. तनय गोलंदाजीसाठी आपण पाहताय, ज्या तनयनं डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटच्या षटकांमध्ये तो तनय गोलंदाजीसाठी आलाय. डावखुरा गोलंदाज आहे. विजय आडवा बाटमधून हा फटका अगदी दूरवरून खेळलेत. अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय. बाबू दुरी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. फिल्डिंग करत असताना चांगली फिल्डिंग, तेवढी चांगली फेकी. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 27. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचे आपण पाहताय. विघ्नेश बाद झाला. आता मात्र धावसंख्या थोडीशी कमी गतीनं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता, चौकार षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत होते, परंतु तो बाद झाल्यानंतर आता मात्र सिंगल डबलनं धावफलक पुढे चाललाय. 27 धावा धावफलकावरती. इथे फुलटॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटला बॉल चाललाय सीमा पार. बिग हिट, बिग षटकार. ते 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या षटकाराच्या साह्यानं. तनयनं चुकी केली, फुलटॉस बॉल दिला, त्याच्यावरती फुल टोल वसूल केला फलंदाज जैनं. आपण पाहताय जो तिसऱ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. चांगले बॅटिंग. पुन्हा एकदा आडवा बॅटमधून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी अचूक टप्पा पाहायला मिळतोय. थोडासा पाठीमागे टाकला. अगोदरचा बॉल फुलटॉस होता. यावेळी व्हेरिएशन आणली स्वतःला. खऱ्या अर्थानं थोडंसं आता गोलंदाजीमध्ये चेंज करण्यात आलं. हा बॉल थोडा पाठीमागे ठेवल्यानंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टॉफेस लागली आहे आणि शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षकानं झेल कॅरी केला. आणखीन एक विकेट पाहायला मिळतीये. ती जय फलंदाज बाद झालाय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचा. ती या धावसंख्येवरती इथून हा फलंदाज जय
अगदी आपण पाहताय मोठा फटका आणला आपल्या टीमसाठी. रोशन आला, रोशनच्या बाटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल, अंतिम बॉल या षटकातील. 37 धावा धावफलकावरती. ज्या प्रकारे आज वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरिडी टीमनं बॅटिंग केली आहे, जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली आहे, त्यानंतर मात्र एक चांगलं टार्गेट त्यांनी सेट केलं आणि त्या टार्गेटला खऱ्या अर्थानं सेफ देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. इतकं चांगलं गोलंदाजी देखील आपण पाहताय त्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड टीमची. इथे देखील फटका चांगला आहे, देखना आहे, दर्जेदार आहे. मिळतील धावा 6. आलाय षटकार. हे स्टार्ट कशा प्रकारे देतील हे देखील डिपेंड करेल. आणि बघा मित्रांनो, फार उशिरानं आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचली. आमचे सन्माननीय पाहुणे खऱ्या अर्थानं दुबईवरून या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी आले. चेतनजी पाटील साहेब आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरून आमच्या समालोचन कक्षामधून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला एन्जॉय करतात. खास दुबईवरून अगदी पुणे ते कल्याण असा प्रवास करत असताना त्यांना अगदी आपण पाहताय या मॅचेस या ठिकाणी दिसल्यानंतर क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. ते क्रिकेटवरती त्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम आहे आणि दुबईमध्ये फार कमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळं जिथे क्रिकेट त्यांना दिसेल तिथे मात्र ते अगदी उपस्थित होतात. आणि पुण्यावरून आले होते, कल्याण साईडला जात असताना मात्र या क्रिकेटने त्यांना इथे घेऊन आले आणि त्यांनी आता आम्हाला
अगदी हे देखील सांगितलं आहे की इथून 3 दिवस म्हणजे जोपर्यंत आमदार चषकाची फायनल होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच एक रूम घेऊन मात्र इथे आम्ही स्टे करणार. आणि साहेब तुम्ही रोज या, तुमचं रोज आम्ही या ठिकाणी सन्मान करू, कारण की दुबईवरून खास या स्पर्धेसाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. तुमचं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करतो साहेब. धन्यवाद. आपल्यासारखे प्रेक्षक जे लाडके प्रेक्षक या क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करतात त्याच्यामुळं अगदी आपण पाहताना ग्रामीण टेनिस क्रिकेटला जो ग्लॅमर आला आहे ते आपल्या या प्रेक्षकांमुळं, कारण की त्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस क्रिकेटला उचलून धरलं आणि आता मात्र मोठमोठ्या स्पर्धा या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अगदी तुम्ही पाहू शकता 2 लाख 3 लाख 4 लाख 5 लाख अशा मोठमोठ्या खऱ्या अर्थानं पारितोषिक आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट पहिले अगदी आपण पाहत आहे डेच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळायच्या, एखाद दोन खऱ्या अर्थानं आपण पाहत आहे नाईटच्या स्पर्धा आपण पाहत होतो. परंतु आज जर का पाहायला गेलं तर कर्जत तालुक्यानं रेकॉर्ड ब्रेक नाईटच्या स्पर्धा केल्यात. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक मित्र म्हणेन विभागामध्ये आपल्याला नाईटच्या स्पर्धा या कर्जत तालुक्यामध्ये, आणि या मैदानाचा तर रेकॉर्ड राहिला अजय सर की ही 6वी नाईट आहे आणि अजून देखील या याच मैदानावरती 2 नाईट्स आपल्याला पाहायला मिळतील आणि दोनही बाईक आपल्याला पाहायला मिळतील. आडव्या बाटमधून हा फटका डीपमध्ये बॉल चालला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच जाव पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बाबू दुरीने थोडीशी स्ट्रॅटर्जी वापरली आहे. समीर शिंदे यांना थोडे पाठीमागे ठेवलं आणि त्यानंतर आता तनय शेलारला पुढे पाठवलं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हे गोलंदाजासाठी थोडंसं डोकेदुखी असतं, त्याला प्रत्येक बॉलवरती व्हेरिएशन चेंज करायची असते, कारण की ज्यावेळी लेफ्टी येतो त्याला वेगळा बॉल, राईटी येतो त्याच्यासाठी वेगळा बॉल, फिल्डिंगमध्ये चेंजेस, तिथे मात्र एखादी चुकी होत असते बॉलरकडून आणि त्यासाठी मात्र हे षडयंत्र मैदानाच्या आतमध्ये रचलं गेलं कॅप्टनच्या माध्यमातून. कट केलाय क्षेत्ररक्षक आहेत त्याला मात्र बॉल हुलकाव देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षक हुशार निघाला. माहिती आहे राईटी फलंदाजे पडल्यानंतर बॉल अगदी आपल्या डाव्या हाताला फिरेल, तो मात्र जागेवरची स्तब्ध राहिला आणि बॉल अगदी त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव इथून आली आहे. पहिल्या 2 बॉलवरती आलं 2 सिंगल. टार्गेट तुमच्याकडे आहे ते 44 या धावसंख्येचं. त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्टार्ट हा फार महत्वाचा आहे. पहिल्या P1च्या षटकामध्ये तुम्हाला मोठ्या धावा जमवाव्या लागतील, ज्या जमवल्या होत्या खऱ्या अर्थानं आपण पाहताय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमनं झेल सुटल्यानंतर काय खेळला होता विघ्नेश. इथे अपील प्रत्येक जण अपील करतोय. अगदी जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, फलंदाज इथून सेफ आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका खेचायचा होता. एलिव्हेशन मिळालं नाहीये, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, संपर्क करावा लागेल, मोठा फटका मारावा लागेल. लेफ्टी फलंदाज विस्फोटक असतात, ती विस्फोटक इनिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करावी लागेल. फटका चांगला आहे, अगदी गली आणि पॉइंटच्या मधोमध हा फटका चाललाय, सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं आपण पाहता या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. वेस्ट साईडसाठी विमरसाठी हा रिव्ह्यू असेल. या सर चेक करूया आपण. खुरम सर तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे विमरसाठी, या आपण चेक करू. टेक्निकल रूम मधून खऱ्या अर्थानं हा डिसिजन चेक केला जातोय MTC लाईव्हच्या माध्यमातून. क्लॅरिटी आणि त्यानंतर क्वालिटी, वाईज क्लॅरिटी आपण पाहू शकता MTC लाईव्हची, आणि त्यानंतर क्लॅरिटी जबरदस्त. 3 कॅमेरास या स्पर्धेला कव्हर करते MTC लाईव्ह. ओमसाई MTC लाईव्ह आपण पाहताय. आमचे कुणाल सर जे टेक्निकल रूम मध्ये ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. फुलटॉस बॉल होता, अगदी इनफिल्डचा फायदा उचलला, हलक्याच्यानं ड्राईव्ह केला. 4 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला 6. 44चा पाठलाग चालू आहे. 6 धावा धावफलकावरती आलात. पुनश्च एकदा जोरकासा फील. विघ्नेशचं कौतुक करायला हवं. विघ्नेशनं बॅटिंग देखील दमदार केली आणि गोलंदाजी देखील आपण पाहताय
त्याच ताकदीनं त्याच धारदार पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे ती विघ्नेशची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये विघ्नेशनं आतापर्यंत धाबा खर्च केल्यात त्या फक्त 6 आणि 2 चेंडू त्यानं मात्र निर्धाव टाकलेत. तनय सारखा हार्ड हिटर फलंदाज असताना त्याला थांबवलंय, त्याला थांबवण्याची ताकद दाखवली आहे. आणि कदाचित जो पेदरा वापरला होता बाबू धुरीनं बॅटिंगमध्ये, तिथे मात्र कुठेतरी आता अडचण निर्माण झाली की काय असंच वाटू लागलंय. कारण की तनयला पुढे पाठवलं होतं, प्रमोट केलं होतं बॅटिंगसाठी. असं वाटलं होतं तनय या मॅचमध्ये मोठे फटके मारेल, एक चांगला स्टार्ट मिळवून देईल. परंतु तनय इथे मात्र थोडासा चाचपटला जातोय, त्याच्या बॅटवरती व्यवस्थित बॉल येत नाहीये. आणि इथून आपण पाहता 1 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर धावा फलकामध्ये आल्यात त्या 6, म्हणजे आता 12 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या 38. 12 बॉल 38. चेतन सर, खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे. बरेचसे कारनामे आपण होताना पाहतोय. अगदी तुम्ही पाहाल 6 बॉलमध्ये 40 धावा देखील होताना पाहायला मिळाल्यात. इथे 12 बॉलमध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच जर तुम्ही पाहायला गेलं तर दोन्हीकडे बॅलन्स आहे. इथून जर का मोठे फटके आले, गोलंदाजांवरती आक्रमण केलं, तर मात्र इथून देखील या धावा होऊ शकतात. कारण की श्री 11 सोमजाई गुणगे टीमची बॅटिंग लाईन फार मोठी आहे. त्यांच्याकडे तगडे बॅट्समन आहेत. अगदी 11च्या 11 खेळाडू मोठे फटके मारतात. 11च्या 11 खेळाडू इथून मोठे फटके मारू शकतात. एवढी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आणि ती बॅटिंग लाईनअप खऱ्या अर्थानं वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमच्या विरोधामध्ये कुठेतरी कमकुवत वाटायला आता लागली आहे. पहिला शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन फुल केलाय, फटका चांगला आहे, बॉल चाललाय खाऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. संकेतला स्ट्राईक वरती आणलं आणि संकेतची गुणवत्ता आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. संकेतनी ठोकलाय महत्वाच्या क्षणी मच निडेड षटकार. सुरुवात झाली, जय आला आणि जयच्या विरोधामध्ये हा षटकार. याबली लाईन चेक केली जाते. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडासा बचाव करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये आलेला हा व्हाईट बॉल. 7 धावा 1 बॉलमध्ये आल्यात. त्या मात्र आता श्री 11 सोमजाई गुणगे टीमसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. पुनश्च एकदा आपण पाहताय जागेवरून पायाचं अगदी मुवमेंटच नाहीये, फुटवर्कच नाहीये. जागेवरून खडे खेळण्याचा प्रयत्न. आणि हेच तर गोलंदाजानं ओळखलंय की इथून संकेतला त्याच्यापासून थोडेसे दूर जर का बॉल ठेवले ना, तर मात्र इथून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची मॅच कशी असावी ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे देखील फटका चांगला, इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत परंतु पोहोचले होते. बॉल आता तो निसटलाय. जे खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं होतं तेच चित्र आता दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळतंय का चेतन सर? कारण की ज्या विघ्नेशच्या झेल सुटल्या होत्या आणि त्या झेल सुटल्यानंतर विघ्नेशनं ज्या प्रकारे बॅटिंग केली होती, आता पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतंय संकेतचा झेल सुटल्यानंतर आता संकेत इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15. इथे देखील मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी, पकडली आहे झेल. वाह, धाबत येऊन इथे झेल कंप्लीट केली आहे आणि संकेतची विकेट मिळवली आहे. बराचसा वेळ झाला. आजच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय टीम थोड्याशा उशिराने दाखल झाल्या. त्यांना आपण पॅनलाइज देखील केलं. परंतु उद्या ठीक 6 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे उद्याच्या लॉटच्या टीमला. इथून आपण पाहताय बॉल शिल्लक असतील ते या षटकातील 2. इथून शॉट एक्सा कव्हरला बीट केलं, डीप मध्ये बॉल निघालाय. आकाश जोरीचा हा फटका. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न देखील झाला नाही. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 16. पाठलाग चालू आहे 44 धावसंख्येचा. सात बॉल आणि आता 28 धावसंख्येची गरज.
7 बॉल 28 धावसंख्येची गरज अजूनही आपण पाहताय श्री 11 सोमजाई गुंडगे टीमला. इथून देखील मॅच पलटू शकते. इथून देखील आपण पाहताय या धाबा होऊ शकतात, परंतु तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण की ज्या ताकदीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमची, ताकद त्यांची गोलंदाजी ती पाहायला मिळाली आहे. ज्या वेळी कर्णधारानं टॉस जिंकलाय त्यावेळी बॅटिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल आणि त्यानंतर त्या टोटलला अगदी सेफ करण्यामध्ये गोलंदाजांना यश आलंय. फटका चांगला आहे यावेळी तनयच्या बाट मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, झेल ड्रॉप झाला आणि फक्त एकच धाव या बॉल वरती पाहायला मिळतीये. असं वाटलं होतं तनयला की हातामध्ये बॉल चाललाय, झेल इथून कॅरी होईल, परंतु झेल सुटला. कदाचित दुसरी धाव होऊ शकली असती का हा देखील प्रश्न आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहताय 17. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायचे त्या 27 धावा. 6 बॉल आणि आता 27 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 बॉल, निर्णायक 6 बॉल, 27 धावसंख्येची गरज. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. बघा एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. मग असं नको व्हायला की 1-2 बॉल बाकी असतील आणि मग लाईट बंद होईल आणि ते उद्या खेळायला यायला लागेल. शेवटचे बॉल 6 आणि बनवायचे त्या 27 धावा. तनय स्ट्रायकिंग एंड वरती आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती बाबू दुरी टीमचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे तुम्ही पाहताय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री 11 सोमजाई गुंडगे या दोन टीमचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बरेचसे प्रेक्षक आपले सपोर्टर प्रत्येक दोन्ही टीमला या ठिकाणी सपोर्ट करण्यासाठी उभे आहेत. फटका चांगलाय, गॅप मध्ये ढकललाय, बॉल चाललाय सीमा पार, तनयच्या बाट मधून आलाय हा चौकार. गरज असताना पहिल्या बॉल वरती आलेला चौकार आत्मविश्वास वाढवतोय. आता इथून मात्र कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. पहिल्याच बॉल वरती चौकार आला, आता गोलंदाजावरती प्रेशर असेल. 6 मध्ये 27 बनवायच्या होत्या, त्या 5 मध्ये बनवायचे त्या 23. 5 बॉल 23 धावा. फुलटॉस बॉल ऑन साइडला चाललाय बॉल, मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, बिग हिट षटकार आणि इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जात आहे या ठिकाणी आपण पाहताय. विमर साठी मात्र हा रिव्ह्यू. स्क्वेअर लेग पंच, हा अंपायर रिव्ह्यू. पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, पंचांचा रिव्ह्यू असेल. आपण नेहमी या सूचना करत असतो. पंचांना ज्यावेळी कोणत्या डिसिजन मध्ये शंका वाटेल त्यावेळी आपण जरूर चेक करणार आहोत. चला हरेश सर, आपण या एकदा चेक करा. बघा मॅच क्रुशल आहे, डिसिजन क्रुशल आहे, त्याच्यामुळे आपण ऑफिशियल तुम्ही चेक करा. या कोणी या दोघांमध्ये एक चेक करा, शहानिशा करा, त्यानंतर डिसिजन द्या.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार आलाय. 6 बॉल मध्ये बनवायच्या होत्या 27, पहिल्या 2 बॉल मध्ये आल्यात 10. यावेळी देखील आपण पाहता ऑन साईडला फटका खेळला. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच धाव इथून मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय. 28 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा आल्यात. आता उर्वरित 3 बॉल मध्ये आता धावा बनवायच्या आहेत 16. 3 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. अजूनही आपण पाहता चांगली मॅच पाहायला मिळते. शेवटपर्यंत या मॅच मध्ये लढत आपल्याला पाहायला जरूर मिळाली आहे. अगदी अंगावरती शार आणणार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉल वरती या मॅचचा रिझल्ट बदलताना पाहायला मिळतंय. इथे टॉपेज लागले. बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल कॅरी झालाय आणि इथून मात्र बाबू धुरी, आकाश धुरी मात्र इथून बाद झाला. 2 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज. तनयच्या बॅट मधून पहिल्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले होते. 10 धावा खऱ्या अर्थानं त्याच्या बॅट मधून आल्या होत्या. त्यानंतर मात्र एक सिंगल धाव पाहायला मिळाली. कदाचित दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला असता तर मात्र तनयनं खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे बॅटिंग केली आहे दांडी गुल. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. मध्ये इथून मात्र प्रवेश निश्चित केला तो वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडे टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. श्री 11 सोमजाई गुंडगे. जबरदस्त खेळ खऱ्या अर्थानं आपण पाहता आजच्या रात्रीमध्ये या दोनही टीम